हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन. परमपूज्य मंदात यांना साष्टांग वंदन. परमादरणीय सुनील काकांना व आदरणीय नीलात यांना साष्टांग नमस्कार करते. श्रोते, जगदीशांची मूर्ती आहे म्हणून आपणाला सुद्धा साष्टांग वंदन करते आणि वक्तव्याला सुरुवात करते. आपण बघितलं बुधवारी की जगताच्या अधिष्ठानाबद्दलची नाना मतं पाहणं चालू. डुक्कर उपनिषद जागृती ही मिथ्या आहे, स्वप्न इतकीच ती मिथ्या आहे हे आम्हाला पटवून घ्यायचं आहे. पटवून घेण्यासाठी नानाविध पद्धतीने आपल्याला उपनिषद समजावून सांगते की जागृती ही कशी मिथ्या आहे. आणि म्हणून हा सुद्धा जो विचार आहे की जगताच्या अधिष्ठानाबद्दलची नाना मतं इथे जी मांडली आहे ती सुद्धा तो एक भागच आहे आम्हाला पटवून देण्यासंदर्भात. का आम्हाला नाना मतं बघायची आहे अधिष्ठानाबद्दल? कारण अधिष्ठानाची दृष्टी जी आमची आहे ती अधिष्ठानाची दृष्टी निशंक व्हावी. आणि निशंक होण्यासाठी म्हणून आम्हाला ही नाना मतं विचारात घ्यावी लागतात. नाना मतं म्हणून त्याला सोडून द्यायचं नाही, त्याकडे दुर्लक्ष करायचे नाही. तर फक्त ती एकदा अभ्यास करायची, विचारात घ्यायची आणि विचारात घेऊन ही सुद्धा मिथ्या आहे, फसवी आहेत, ही लक्षात घ्यायचं आणि निशंक असणारं जे ब्रह्मतत्व अधिष्ठान आहे ती अधिष्ठान दृष्टी माझी तयार करायची. म्हणून नाना मत आम्ही लक्षात घ्यायची आहे. आणि ज्यावेळेला आम्ही लक्षात घेऊ त्यावेळेला लक्षात येईल की फक्त अधिष्ठान ब्रह्मच सत्य आहे. बाकी ही सगळी मतमतांतर जी आहे ही सगळी मतमतांतर सुद्धा इतकीच मिथ्या आहे. आणि आम्ही त्याला सत्यत्व देत असल्यामुळे आम्हाला जागृती सत्य वाटते. खऱ्या अधिष्ठानाचा आम्हाला ती जाण नसल्यामुळे बाकीच्या सगळ्या मतांचा आम्ही विचार करतो, ती लक्षात घेतो आणि म्हणून जागृती सत्य वाटते. म्हणून आम्हाला सगळ्या मतांचा परामर्श घेणं आवश्यक आहे. इतकं महत्वाचं आहे. आणि आपण प्राणोपासक जे आहे हे प्राणाला म्हणतात अधिष्ठान, भूतोपासक 4 गुणांना म्हणतात, गुणवादी गुणांना म्हणतात, तत्वज्ञ तत्वांना म्हणतात. 20, 21, 22 आपली कारिका झाली होती. पादवेत्ते पादच कारण आहे असं म्हणतात. आणि त्यानंतर वेदवाद्यांना वेद अधिष्ठान वाटतं. काही लोकांना अन्नच अधिष्ठान रूप वाटतं. म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म, अन्नम ब्रह्मेती गजानात. आणि मग अन्नदानावर आपला भर असतो आणि अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे असं आम्ही समजतो. आणि ते केलं की आम्ही धन्य पावतो, तिथेच आम्ही थांबतो. म्हणून सगळे मतवादी जे आहे लक्षात घ्यायचं, सगळे मतवादी जे आहे हे मतवादी अद्वैत बोधरहित आहेत. हा महत्वाचा शब्द आहे, काकांचे शब्द आहेत बरं. हे सगळे मतवादी अद्वैत बोधरहित असल्यामुळे कल्पनेप्रमाणे आपली मतं मांडतात आणि म्हणून सगळ्या अलीकडच्या गोष्टी आहेत. काका म्हणतात हे सगळे जण जे आहेत ना मतवादी, हे सगळे डबक्यापाशी थांबलेले आहेत. डबकं कसं असतं, डबक्याचा जलाशय मर्यादित असतो, म्हणून हे मर्यादित मतांपाशीच थांबलेले आहे. म्हणून काकांनी त्याला डबक्यापाशी थांबलेले म्हटले आहे. मी म्हणत नाही, माझा तो अधिकार नाही. काकांचे शब्द आपणापर्यंत पोहोचवते निशंक होण्यासाठी. डबक्यात राहून डबक्याच्या त्या बेडकाप्रमाणे करायचा, आवाज करायचा, त्याचे राऊंड 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 करायचं की मोठ्या जलाशयामध्ये विहार करायचा हे आपण ठरवायचं आहे. आणि म्हणून काकांचे शब्द सांगते की हे डबक्यापाशी सगळे थांबलेले आहेत आणि शब्द हेच त्यांचा अडथळा होऊन बसतात. अन्नम ब्रह्मेती व्यजानात, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि अन्नदानावर भयंकर भर. कालचा दिवस बघितलाच आपण, अन्नदानाच्या अगदी झोंडीच्या झोंडी उठल्या होत्या.
आणि ते केलं म्हणजे आम्ही सगळं काही केलं, आता आम्ही पूर्णत्वाला पावलो. अशा पद्धतीने आम्ही तिथेच थांबतो. म्हणून ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत, ते सगळ्या कन्सेप्ट स्वच्छ करण्याचे काम वेदांत शास्त्र चांगल्या पद्धतीने करते. कसं करतं वेदांत शास्त्र चांगल्या पद्धतीने? की प्राणाला स्वतःचे चैतन्य आणि ज्ञान नाही, प्राण काहीच करू शकत नाही. जे व्यवहार करतात ते आत्म्याच्या सत्तेमुळे असतात. म्हणून प्राण, भूत, गुण हे सगळे काय आहे? अचेतन जड आहेत. त्यांच्यावर चेतनाचं स्वामित्व आहे. ईश्वर या सर्वांचे स्वामी आहेत आणि ईश्वरासकट सगळ्यांचं अधिष्ठान आत्मा आहे. म्हणून ईश्वरापाशी पण आम्हाला थांबायचं नाही, पण आधी या सगळ्यांचं स्वामी कोण आहे बघायचं ईश्वर. आणि ईश्वराचा अधिष्ठान सुद्धा आत्मा आहे आणि तो मी आहे, सगळ्यात महत्वाचं. म्हणून साधकांनी काय करावं? गुणांना आपल्या स्वाधीन ठेवावं. हे काल आपल्याला सुनील काकांनी सांगितलं. त्याच्यावर आपलं अधिपत्य असलं पाहिजे, गुणांवर आपलं अधिपत्य असलं पाहिजे. प्राण मी नाही, प्राणांवर माझं अधिपत्य असलं पाहिजे. प्राण गेले तरी मी जाणार नाही, मी अजय अजय अमर आहे. पंचमहाभूत सुद्धा अचेतन जड आहेत, त्यामुळे त्यांची मिरासी आम्ही मानता बिलकुल कामा नाही. जेवढं पंचमहाभौतिक आहे ते सगळं माईक आहे, ते मिथ्या आहे. आणि जागृतीमध्ये आम्हाला हे सगळं अनुभवाला येतो, म्हणून जागृती मिथ्या आहे. स्वप्नात एवढीच जागृती मिथ्या आहे. ह्या मतांवरून कोणत्या निर्णयावर आले? या निर्णयावर आले. आणि सत्य काय आहे? सत्य फक्त ब्रह्मच आहे. म्हणून अधिष्ठानाबद्दल आमच्या मनात निश्चंक स्थिती झाली पाहिजे. ब्रह्म सोडून कोणीही अधिष्ठान कधीही नाही, कोणतेही अधिष्ठान कधीही नाही. बाकी सगळी फसवी अधिष्ठान आहे. फसवी हा शब्द पण काकांचा आहे. ब्रह्म हेच अधिष्ठान आहे, हेच फक्त अद्वैत संप्रदायाने स्वीकारलेले आहे. आणि नुसतं स्वीकारल्याने अंगीकारलेलं आहे. मायावाद स्वीकारलाय अद्वैत संप्रदायाने आणि अद्वैत अंगीकारले आहे. आणि म्हणून माझा मूळचा संप्रदाय कोणता आहे? अद्वैत संप्रदाय. हे मी ठामपणे सांगितलं पाहिजे. समर्थ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय हे सगळे उपसंप्रदाय आहेत. काका संप्रदाय मी म्हणते, काका संप्रदाय पण हे सगळे उपसंप्रदाय आहे. तत्वज्ञान यातलं एकच आहे, अद्वैत तत्वज्ञान एकच आहे. फक्त परिस्थिती आणि व्यक्तीनुसार संप्रदायाने जागा बदलली, व्रतवैकल्य बदलले, उपास्य दैवत बदललं, पण तत्वज्ञान बदललेलं नाही. ते एकच आहे, ते अद्वैत तत्वज्ञान आहे. आणि अद्वैत तत्व एकमेव ब्रह्म मी आहे, असं निशंक ज्ञान मला व्हावं. म्हणून या मतमतांतराचा परामर्श आपण घेणं सुरू आहे. आजही काही परामर्श आपण घेऊ सुनील काकांच्या अधिकारवाणीतून. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबराधरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः
सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत करतो. परमपूज्य मंदाताई गांधी यांच्या चरणारविंदांना नतमस्तक होतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपल्या सगळ्या श्रोतृ वृंदांना मी नमस्कार करतो. आणि आजच्या विषयाला आपण सगळे मिळून प्रारंभ करू. तत्पूर्वी शांतीपाठ म्हणायचा आहे. आणि आजचा शांतीपाठ कोण म्हणतं? मी म्हणू का काका? हो म्हणा. रसिकाताई म्हणा. हो. सद्गुरुनाथ महाराज की जय. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिय आणि शरीर स्थिर करोनी स्तुतीपर, देवा लावी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ट नाशो, जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुसे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. काका नमस्कार करते. वेदा इति वेदविदो यज्ञा इति च तद्विदः, भोक्तेति च भोक्तृविदो भोज्यमिति च तद्विदः. कृती क्रमांक 22, कारिका क्रमांक 22. जे वेद पाठक आहेत ते वेदांनाच अधिष्ठान मानतात. वेद अधिष्ठान नाहीत. आत्ताच यवतमाळमध्ये फार मोठा सत्काराचा कार्यक्रम होऊन गेलाय. सध्या असू दे, फार मोठे वेद पाठक येऊन गेले. पेपरमध्ये, टीव्हीवर सगळीकडे त्यांच्या बातम्या आहेत. आणि खरोखर त्यांनी मोठा पराक्रम पण केला आहे. फार मोठी गोष्ट करून दिली आहे, ज्यांची सध्या चर्चा आहे. पण म्हणून वेद अधिष्ठान होत नाही. वेदशास्त्रांचा विचार करणारी ही जी वेद पाठक आहेत फार मोठी आहेत. काय नाव होतं आता यवतमाळात झाला सत्कार? देवव्रत चक्रे. देवव्रत. काय नाव? चक्रे. रेखे. देवव्रत रेखे. मोठा सत्कार झाला आहे आता. आणि खरोखर फार कठीण आणि दिव्य त्यांनी साकार केलेला आहे. पण ते साकार करणं म्हणजे अधिष्ठानाचा अनुभव येणं असा होत नाही. पण मोठा पराक्रम आहे. फार मोठी गोष्ट त्यांनी साधली आहे. त्यासाठी त्यांच्या पुढे नतमस्तकच आहोत. पण ज्यांनी अधिष्ठानाचं ज्ञान घेतलं असे ज्ञानोबा, तुकोबा, समर्थ, नाथ महाराज हे सर्व श्रेष्ठ संत आहेत. हे विसरू नका. जो अधिष्ठान रूप झाला तो मग कबीर असे ना, ते श्रेष्ठच आहेत. मात्र वेद अधिष्ठानाकडे बोट दाखवतात
वेद म्हणजे अधिष्ठान नव्हे. वेद ही शब्दराशी नसे ज्ञान तयापाशी, जे वेदांगुली निर्देशी अधिष्ठान ते. पूर्वीच्या उपनिषदात सुद्धा ही ओवी येऊन गेली आहे, प्रश्नोपनिषदात बहुतेक. म्हणून काही जण यज्ञालाच अधिष्ठान मानतात. यज्ञ सर्वतोपरी आहे असं त्यांना वाटतं. कारण त्यात द्रव्य, हवी, देवता आणि ज्या ठिकाणी 3 गोष्टी असतात त्या 3 गोष्टी अधिष्ठान असू शकत नाही. सांख्य म्हणतात की आत्मा तर काही कर्माला प्रवृत्त करत नाही. वीज मोबाईल चार्ज करायला प्रवृत्त करते का तुम्हाला? नाही, प्रवृत्त नाही करत. पण विजेशिवाय मोबाईल चार्ज होत नाही. आणि ते म्हणतात की प्रवृत्त जर करत नाही तर मग ते अधिष्ठान कसं असेल, असं सांख्यांचं मत आहे. परंतु सांख्यांच्या या मताला सुद्धा अर्थ नाही, कारण आत्मा प्रवृत्त करत नाही. आत्म्याची सत्ता सुद्धा माईक आहे, तो सत्तारूप आहे असं म्हणतात, पण सत्ता सुद्धा मायेची असते. सत्ता कोणामुळे कळते? सत्ता मायेमुळे कळते. आत्मा एकमेव अद्वितीय. बाकीची ती सगळी गाडी वाटेल सोबत सजातीय विजातीय भेदरहित ज्ञाननिवर्त्य बाध योग्य, या सगळ्या गोष्टी बघायच्या. भोक्तृविदो भोज्यमितीचे तद्विदा. काही जण भोग्यवादी असतात, त्यांना उत्तम कुशलतेने अन्न आणि पक्वान्य तयार करतात. आणि काही जणांना त्याचा थाट उत्तम उडवता येतो. म्हणजे काही जणांना स्वयंपाक कुशल असतात. ही नावं सांगण्याचं काही कारण नाही. विष्णू की रसोई म्हणून प्रसिद्ध आहे. त्या शेफनी असे रेकॉर्ड्स केलेत आणि त्या रेकॉर्ड्स मुळे त्यांची हॉटेल्स काय होतात, अतिशय चालतात. विष्णू की रसोई. आता ते स्वयंपाक बनवण्यामध्ये कुशल आहे. इथे लिहिलंय भोक्तृविदो भोज्यमिती. आता भोज्यवादी जे असतात ते स्वयंपाक करण्यामध्ये कुशल असतात आणि भोक्तृवादी जे असतात ते त्याचा थाट, खाण्याच्या तऱ्हा, काय नवीन नवीन तऱ्हा शोधून काढतात खाण्याच्या. पूर्वीच्या काळी कलाकंद खात असत, पूर्वीच्या काळी रबडी खात असत, पूर्वीच्या काळी दही खात असत, जिलबी खात असत. पण आता रबडी आणि जिलबी यांचं कॉम्बिनेशन खायला लागले. कलाकंद आणि दही याचं कॉम्बिनेशन खायला लागले. हे सगळे भोक्तृवादी आहेत. हे विविध रुचींच्या काय करतात, शोध घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे तेच सर्वस्व आहे असं मानतात. त्यालाच अधिष्ठान समजून. आता अधिष्ठान म्हणजे हे अधिष्ठानाची भाषा नसतात वापरत, कोणीच नसतं वापरत अशी भाषा. मग काय म्हणत असतात, त्या गोष्टींवर ते एवढे खुश असतात की त्यापेक्षा अधिक सुख कुठे आहे असं त्यांना वाटत नसल्यामुळे ते सुखच ते सर्वस्व समजतात. त्याला अधिष्ठान समजणं असं म्हणतात. अनेक अनेक गावांना जाऊन जेवण करणारे लोक आहेत. स्पॅनिश जेवण घेतात, मलेशियन जेवण घेतात, इटालियन जेवण घेतात. मोठे मोठे पोस्टर्स लागले असतात गावामध्ये की आज या देशाचं जेवण राहील आमच्या हॉटेलला, आज या देशाचं जेवण राहील आमच्या हॉटेलला. आणि मग अशा प्रकारे तो धडाका बार उडवणे हा जो त्यांचा नाना रुचींचा खेळ असतो, त्या खेळामध्ये ते
रमलेले असतात. आणि मग ते आत्म्याला अधिष्ठान न मानता याच गोष्टीला सगळं काही लाखो प्रकार असतात. तर रुचींचे प्रकार लाखो असतात. साऊथ इंडियन प्रकार वेगळा, नॉर्थ इंडियन प्रकार वेगळा, ईस्ट वेगळा, वेस्ट वेगळा, इतर देशांचे प्रकार वेगळे. सगळीकडे प्रकार वेगवेगळे 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 असतात. एकच पदार्थ भिन्न भिन्न प्रकारांनी बनवले जातात. आमच्या विदर्भामध्ये ज्वारीची आंबील बनवतात, कोकणामध्ये तांदळाची आंबील बनवतात. म्हणजे शब्द आंबील असतो पण पद्धत बदलली. ज्वारीची भाकरी बनतात, तांदळाची भाकरी बनवतात. विविध रुच्या निर्माण करून त्याच्यामध्ये मस्त राहणे हे भोक्तृवादी आहे, हे भोज्यवादी आहे. सूक्ष्म इति सूक्ष्मविदः, स्थूल इति तद्विदः, मूर्त इति मूर्तविदो, अमूर्तो इति च तद्विदः. काही सूक्ष्म व्यक्ती असतात, ते कारण आणि त्या कारणाच्या मागे असलेला अणू त्यालाच प्रमाण मानतात. अणूच्या पलीकडे एक पिलू म्हणून प्रमाण मानणारे पिलूवादी आहे. पिलूला ते अणूपेक्षा सुद्धा सूक्ष्म मानतात, परमाणू नाही मानत, पिलू. असं काही जणांचं म्हणणं की आत्मा इतका सूक्ष्म आहे की तो सगळ्या इंद्रियांना मॅनेज करतोय. प्रत्येक इंद्रियाच्या मागे तो असतो आणि त्या इंद्रियांचे भोग तो आत्मा साक्षीत्वाने बघतो. मग आता सगळ्याच इंद्रियांमध्ये त्या मागे तो आहे. काही जण म्हणतात इतक्या सगळ्या इंद्रियांच्या मागे एकच आत्मा कसा राहील? सगळ्या ब्रह्मांडाच्या मागे एकच आत्मा कसा राहील, म्हणजे एकच ब्रह्म कसं राहील? आणि इतकी सूक्ष्म दृष्टी नसणारे जे स्थूलवादी आहेत, अत्यंत स्थूलवादी जर कोणी असेल तर तो चार्वाक आहे. त्याच्यामुळे चार्वाकाच्या शाळेत सगळ्यांना ऍडमिशन असते. ऍडमिशन फुल होतच नाही त्याच्याकडे. त्याच्याकडे येणाऱ्याची संख्या नेहमी चालू असते. याचं कारण तो देहाला आत्मा मानतो. यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, भस्मीभूतम च देहम च पुनरागमनम कुतः. तोपर्यंत जिवंत आहे, मजा करा, चंगळ करा आणि दुसऱ्याला बुडवा. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, स्वतः चंगळ करा, तूप प्या, चंगळ करा. भस्मीभूतम च देहम च, देह दळल्यानंतर पुन्हा काही जाणे येणे नाही. म्हणजे देह असेपर्यंत देह सर्वस्व, देह संपला की सर्वस्व संपलं. ही चार्वाकाची शाळा आहे. त्याच्यामुळे ही बहुतेकांना पटते. त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलंय की मृत शरीरामध्ये चैतन्य दिसतं का? मग ते चैतन्य मृत शरीरामध्ये नाही, तरी पण जर शरीर आहे तर शरीर आत्मा कसं असेल, असा प्रश्न आहे. आणि इथे चार्वाकाचा सिद्धांत पूर्णतः खोडला जातो. काही लोक दैवतांची उपासना करतात. काजण्या झाल्यानंतर देवीला दहीभात द्यायची पद्धत होती. ती देवी नाही आहे दिव्यत्वाची, फक्त काजण्या दुरुस्त करणारी होती. काही काही आजार झाल्यानंतर त्या देवतांना ते नैवेद्य दिले की ते आजार दुरुस्त होतात असा समज होता. त्याला देवतांना आधार मानणारे, अधिष्ठान मानणारे लोक होते.
त्यात सगळेच येतात, शैव असतात, वैष्णव असतात. ते त्या त्या देवतांना अधिष्ठान मानतात. कृष्णाच्या काळी पृथ्वी या देवतेला अधिष्ठान मानणारे होते, म्हणून गोवर्धनाची पूजा होती. वरुणाला अधिष्ठान मानणारे होते, म्हणून इंद्राने वरुणाला पाठवलं. मग अग्नीला आणि वाऱ्याला पाठवलं की तू सोसाट्याचा वहा, जेणेकरून त्यांनी उचललेला गोवर्धन त्यांना उचलता येऊ नये. त्याच्यामुळे इंद्र, वरुण, अग्नी या सगळ्या देवता मानल्या जातात. आणि ह्या सगळ्या देवता जड आहेत. आणि जड देवता कर्तृत्ववान असू शकत नाहीत. त्यांच्याकडून कर्तृत्व करून घ्यावं लागतं. एखादं उदाहरण घेऊया आपण. बैलगाडीचं चाक आहे, ते अतिशय गोल आहे आणि ते आऱ्यामध्ये आरा नाही. तो जो ऍक्सिस असतो आडवा, त्याला शब्द आहे खेड्यात वापरतात. आरा म्हणजे चाक्यामध्ये जे उभे असतात त्याला आरे म्हणतात. आणि तो आडवा लोखंडाचा दांडा असतो त्याला आक म्हणतात. आक आक काय म्हणतात? आस्कुड. आमच्या इकडे आक म्हणतात. तर ती जी आस आहे, त्या आसेच्या आधारावर ते गोल फिरत असतं एक. आणि ओढणाऱ्याच्या आधारामुळे, ओढण्यामुळे ते समोर जात असत. दोन प्रक्रिया होतात त्या चाकावर. आसेमुळे ते फिरू शकतं आणि ओढण्यामुळे ते समोर जात असत. मग आता चाक करता ठरेल का? नाही ठरणार. म्हणून जे जड असतं ते कधीही अधिष्ठान होऊ शकत नाही. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवावं की देवता जड आहेत. आता देवता म्हणजे अग्नी, वरुण, इंद्र, पृथ्वी ह्या देवता. आणि ह्या देवता जड आहेत. आणि म्हणून काही लोक मग लीला विग्रह म्हणतात. हा एक प्रकार आहे बर का. आणि मग तो जो लीला विग्रह आहे तो कल्पनेने पुढे आणतात. आणि मग त्यांची कल्पना करणं सोपं होतं. त्या लीलांमुळे आम्ही तरतो असं वाटतं. अशा लीलांनी कधीच कोणी वाचत नसतं. आपल्या कर्तृत्वातून स्वतःची सुटका करून घेऊन परमार्थ होत नसतो, कधीच होत नसतो. हरियाणातल्या मंत्र्यांनी पाळणा पडल्यानंतर परमात्मा परमेश्वराची लीला असा अर्थ घेतला. आणि काल तो टीव्हीवर सर्वत्र तो अर्थ फिरत होता. स्वतःच कर्तृत्व पूर्ण न करता परमात्मा परमेश्वराच्या लीलेमुळे तो पडला आणि लोक जाणारच होते, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केल्यामुळे बाहेर आगपाखड तयार झाली. पहिले आपलं कर्तव्य पूर्ण करा. त्यांनी काय केलंय, त्या मंत्र्यांनी NOC घेऊन घेतले की सकाळी चेक केले बा सगळे पाळणे म्हणून. पाळणे जर चेक केलेले आहे तर त्यांचे नटबोल्ट ढिले कसे? त्यांचं चेकिंग झालं आहे तर त्यांचे नटबोल्ट ढिले कसे? फक्त जाऊन त्यांना सर्टिफिकेट देण्यात आलं, बाकी काही झालं नाही. त्यामुळे एकीकडनं तुटला, दुसरीकडनं सुद्धा तुटला न हो. पहिल्यांदा तुटला तेव्हा लोक मेले नाही, फक्त घायाळ झाले. दुसऱ्यांदा तुटला त्यावेळेला पोलीस इन्स्पेक्टर त्याच्यामध्ये मेला, कारण तो मदत करत होता लोकांना. त्याच्या खाली तो दबून मेला, पोलीस इन्स्पेक्टर. आणि म्हणून इथे लीला विग्रह चालत नाही. लीला विग्रह अधिष्ठान असू शकत नाही, कारण ह्या फक्त समजुती आहे. त्यांनी तारलं या फक्त समजुती आहे. काही जण शून्याला अधिष्ठान मानतात. शून्य जर अधिष्ठान असेल तर शून्यातून जगताची निर्मिती झाली असती का? जर शून्यच असतं
काहीच नाही तिथे. काहीच नाही मधून काही आहे अशी निर्मिती होण्याची सुतराम शक्यता नाही. काही नाही मधून काही आहे असं होण्याची शक्यता नाही. आहे मधून नाही होण्याची शक्यता असू शकते. 10 रुपये आहे, ते संपले, आता काही नाही. पण काही नसताना तिथे निर्मिती होईल ही शक्यता नाही. असताना शून्य होण्याची शक्यता आहे, म्हणून शून्यातून निर्मिती होऊच शकत नाही. म्हणून बौद्धांची जी शून्यवादी कल्पना आहे ती अगदी भोळसट आहे. मुळात जिथे नाही तिथे युक्ती नाही हो, तर्क पण नाही हो. काल इति कालविदो ईश इति च तद्विदः वादा इति वादविदो भुवनानिति तद्विदः. आता कालवादी त्यांना ज्योतिषी असं म्हणतात. ते कालांना फार मानतात. आता तुम्ही म्हणाल की ज्योतिष्य सांगणाऱ्यांना आम्ही नाव ठेवतोय. नव्हे, ज्योतिष्य ऐकून घेण्याची ज्यांची रुची आहे तेही कालवादीच आहे. त्यांना सांगायला भाग कोण पाडताय? आम्हीच त्यांचं पोट भरतो आहे ना. मग आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो म्हणून त्या गोष्टी अधिक फुलवून सांगण्याचा ते प्रयत्न करतात. त्याला कालवादी असं म्हणतात. काल अधिष्ठान असू शकत नाही. नक्षत्र इत्यादींचा अभ्यास करणारे जे ज्योतिषी आहेत, ह्या नक्षत्रांचा अभ्यास सुद्धा, यात सुद्धा बदल होत असतो. ते सुद्धा आपली जागा बदलत असतात, नक्षत्र सुद्धा. आणि पुढल्या अनेक वर्षांमध्ये अनेक गोष्टी बदललेल्या असतात, त्यांचे प्रभाव कमी अधिक झालेले असतात. म्हणून कालवादी कालाला अधिष्ठान मानतात, हे चुकीचं आहे. आणि आम्ही जर भविष्य बघत असू, ज्योतिष्य बघत असू, तर आम्ही कालवादीच आहोत. आणि असे कालवादी खूप असतात. जर खूप नसते तर वर्तमान पत्रामध्ये रोज राशी समोर एक वाक्याचं भविष्य आलं नसतं. खूप जण वाचणारे असतात, त्याच्यामुळे रोजच्या राशीच्या समोर एक वाक्यामध्ये भविष्य लिहिलेलं असतं. सर्व वर्तमानपत्रामध्ये आहे. म्हणजे आम्ही कालवादी आहोत हे विसरू नका. आमचं काय असतं, आम्ही अद्वैतवादी असतो. आम्ही शून्य, म्हणजे आम्हाला धड कोणताच वाद समजत नसल्यामुळे जिथे जे आम्हाला ठीक वाटेल तसं जर चाललो तर परमात्मा प्राप्त होण्याची सुतराम शक्यता नसते आणि नसतेच. म्हणून काल ही एक मानवी कल्पना आहे. उदाहरण देऊ. आत्ता मी तुमच्याशी बोलतो आहोत, हा क्षण गेला. गेलेल्या क्षणाला भूत असं म्हणतात आणि बोलत असलेल्या क्षणाला वर्तमान असं म्हणतात. क्षणभरामध्ये वर्तमानाचा जर भूत झाला आहे आणि भविष्याचा वर्तमान झाला, येणारा क्षण भविष्य होता. ज्या क्षणातून मी विचरण करतो आहे तो वर्तमान आहे आणि गेला आहे तो भूत आहे. येणारा क्षण वर्तमानात आला, वर्तमान भूतामध्ये निघून गेला. म्हणजे वर्तमान, भूत आणि भविष्य हे जर इतके क्षणिक आहेत, ते अधिष्ठान कसं असतील? मग कालावर आम्ही कालाला अधिष्ठान मानावं का? पण आम्ही भ्रमित झालो असतो, त्यामुळे आम्ही असं करतो. मग आता भूत भविष्य झालं, आता दिशा. दिशा ह्या सोयीसाठी ठरवल्या गेलेल्या आहेत. समुद्रामध्ये जर आपण मध्यभागी जर
ठेवून दिलं, पडलो आपण विमानात, तर आपल्याला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण समजणारच नाही, कारण आजूबाजूला कुठल्याही खुणा नसतात. म्हणून मॅग्नेटोमीटरच्या साहाय्याने दिशा फायनल करायची असते, उत्तर दक्षिण कोणती आहे त्यानुसार समुद्रामध्ये जे तैराक असतात ते पोहत असतात, त्यांना दिशेचा अंदाज आकाशाकडे पाहून येत नाही. म्हणजे मॅग्नेटच्या माध्यमातून ते साऊथ नॉर्थ असतं, दिशा स्पष्ट होते. स्थूलमानाने सूर्याच्या माध्यमातून दिशा स्पष्ट होते. रात्रीच्या वेळेला सप्तर्षींच्या माध्यमातून दिशा स्पष्ट होते. म्हणून ग्रह, तारे, नक्षत्र आणि चुंबक इत्यादी पद्धतींनी जर दिशा निश्चित होत असतील आणि त्या निश्चित केलेल्या दिशेनुसार जर व्यवहार होत असतील तर त्या दिशा सोयीसाठी केल्या गेलेल्या आहेत. दिशावादी सुद्धा पूर्व आणि पश्चिम या दोन दिशांनाच मुख्य दिशा मानतात. उर्वरित दोन दिशांना अमुख्य दिशा असं मानतात. म्हणजे मुख्य दिशा दोन, पूर्व आणि पश्चिम, अमुख्य दिशा दोन, उत्तर आणि दक्षिण. त्या व्यतिरिक्त चार उपदिशा, ईशान्य, नैऋत्य, आग्नेय आणि वायव्य, ऊर्ध्व आणि अध, या चार, या दोन 6 आणि ह्या 2 8 आणि ह्या 2 10, याला दशोदिशा असं म्हणतात. ध्रुव ताऱ्यावरूनही, सूर्यावरूनही दिशा निश्चित केलेल्या असतात. शुक्र ताऱ्यावरून दिशा निश्चित करतात. जंगलामध्ये फिरत असताना तुम्हाला मग तारे आणि ग्रहांचा आधार घ्यावा लागतो आणि दिशा ठरवावी लागते. म्हणून दिशा हे अधिष्ठान नाही. मंत्रवाद्यांना मंत्र अधिष्ठान वाटतं. सिनेमांमध्ये मंत्राचा प्रभाव फार दाखवत असतात. ओम फट वगैरे असे शब्द वापरतात. मंत्र शब्दमय असतात. काही पौराणिक असतात, त्यांना भुवन हेच सर्वस्व वाटतं. असं काही लोकांना सर्वस्व, पितृलोक, गोलोक, स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक, लोकांना सर्वस्व मानतात. पण त्यातला कुठला तरी लोक तुम्ही पाहिला का? पाहिलेला नाही. मन इति मनोविदो, बुद्धिरीतीच तद्विदः, चित्तमिति चित्तविदो, धर्माधर्मोच तद्विदः. मनाला आत्मा मानणाऱ्यांची संख्या खूप आहे. मनाला आत्मा मानण्याची संख्या खूप आहे, कारण मनःपूतं समाचरे. अनेक लोक काय करतात, मन सर्वस्व आहे असं समजतात. म्हणून मनालाच अविचाराने आत्मा मानतात. मन जर आत्मा असतं तर जीवाला दुःख भोगावं लागलं असतं का? नाही. दुःख मनामुळे आहे आणि सुख ही मनामुळेच आहे. उदाहरण देऊया. साऊथच्या माणसाला विदर्भात आणलं आणि चून भाकरी खायला घातली. कालच गजानन महाराजांचा उत्सव झालाय. चून भाकरी खायला घातली तर त्याच्या कपाळावर आठ्या येतात. आणि नॉर्थच्या माणसाला साऊथ मध्ये येऊन जर भातच खाऊ घातला तर त्याच्याही कपाळावर आठ्या येतात. आता भात हा सुखद की भाकरी सुखद, भाकरी सुखद की भात सुखद, भात दुःखद की भाकरी दुःखद? हे दुःख फक्त अविचाराने आहे. आणि आमच्या मनाला ज्या गोष्टी प्रथम पासून ग्रहण करण्याची सवय झालेली असते ते पदार्थ आम्हाला चांगले वाटत असतात.
त्यातच आम्हाला सुख वाटत असते. वाघाला चारा खावासा वाटत नाही, गाईला मांस खावंसं वाटत नाही. अन्न सुद्धा गाय खाते, पण हिरवा चारा जर दिला तर ती पहिले हिरवा चारा निवडते. गाईचं खाद्य चाराच आहे, मनुष्याचं खाद्य अन्नच आहे. हिंस्त्र पशूंचं खाद्य मांसच आहे. प्राण्यांमध्येही पण प्रकार असतात. 2 प्रकारचे खाद्य खाणारेही प्राणी असतात. पण ज्यांना सुळे दात असतात तेच मांसाहारी असतात. मनुष्याला सुळे दात नाहीत. तरी जर आम्ही काही पराक्रम करत असू खाण्यातले, तर तो वेगळा भाग आहे. पण सुळे दात हे आपल्याला नसल्यामुळे त्याला अभक्ष्य भक्षण म्हटलेलं आहे. मनुष्य जातीसाठी मांस हे भक्ष्य नव्हे. या भक्ष्य नाही, जे आपलं पेय नाही, त्या गोष्टीमध्ये सुख मानणं याला अविचार असं म्हणतात. आणि हे मनामुळे घडतं. म्हणून मन हे परतंत्र आहे, हे वस्तूवर अवलंबून आहे. मन आमच्या ताब्यात नाही, आम्ही मनाच्या ताब्यात आहोत. असं जे मन आहे ते गाढ निद्रेमध्ये नसतं. म्हणून ते अचेतन आहे, ते जड आहे. आणि म्हणून मन आत्मा असू शकत नाही. बुद्धी आत्मा आहे का? मग झोपेमध्ये तर बुद्धी लोप पावते. मग बुद्धी जाणणारा दुसरा कोणी लागेल, नाही तर बुद्धी आत्मा कसा असेल? म्हणून बुद्धी सुद्धा आत्मा असू शकत नाही. मग काही जणांचं म्हणणं असं आहे की धर्म हा आत्मा आहे. धर्म सुद्धा अनेक असतात, परस्पर विरोधी सुद्धा असतात आणि बदलणारे असतात. धर्म कसा आत्मा असेल? एक उदाहरण देतो. पती आणि पत्नी हे धर्मानुसार अर्धांग आहेत, एकमेकांचे अर्धांग आहेत. म्हणून अर्धांगिनी किंवा अर्धांग असा शब्द प्रयोग आहे. अर्धांगिनीच असते असं नाही, हाही अर्धांग असतो. हे एकमेकाचे अर्धांग आहेत, म्हणजे दोघं मिळून पूर्ण अंग होत. आता अर्धांग आहे की नाही? मग ह्याचा चष्मा तिला चालायला पाहिजे आणि तिचा चष्मा याला चालायला पाहिजे. अर्धांग आहेतच की नाही? मग असं होतं का? एकाचा चष्मा दुसऱ्याला चालतो का? दुसरा मुद्दा, दोघांची आवडी एक असायला पाहिजे. अर्ध्या जिभेला गोड आवडतं आणि अर्ध्या जिभेला खारं आवडतं, असं कधी पाहिलंय का आपण? मग दोघांच्या रुची भिन्नता असते की नाही? एकाला गोड आवडतं, एकाला खारं आवडतं, एकाला तिखट आवडतं, एकाला आंबट आवडतं. जर अर्धांग आहे तर ते कशासाठी? हे सगळं जर आम्ही नीट लक्षात घेतलं तर धर्म अधिष्ठान असू शकत नाही. धर्म सुद्धा काल आणि परिस्थिती सापेक्ष बदलतात. अन्यायाचा प्रतिकार करणं हाही धर्म आहे, हे आम्ही विसरून जातो. सहन करणं हाच फक्त धर्म आहे का? म्हणून धर्म काल परत्वे बदलतो, धर्माची तत्व बदलत नाही. धर्माची पद्धत बदलते, म्हणून त्याला सनातन असं म्हटलंय.
सदैव नूतन असतो तो आपल्या अंगावर कात बसू देत नाही. साप जसा कात नाही बसू देत, तसा सनातन वैदिक हिंदू धर्म हा कात बसू देत नाही. कालमानानुसार तो आपल्यात बदल करतो, पण तत्व नाही बदलत. म्हणून धर्म आत्मा असू शकत नाही. अर्धांगाचा स्वभाव धर्म वेगळा, दुसऱ्या अर्धांगाचा स्वभाव धर्म वेगळा. मग दोन जर अर्धांग मिळून एक अंग होत आहे, तर स्वभाव धर्म भिन्न भिन्न का? म्हणून धर्म अधिष्ठान होऊ शकत नाही. क्लिअर झालं? चष्म्याच्या उदाहरणावरून स्पष्ट होईल. काही जण असंही म्हणतील, एका डोळ्याचा नंबर वेगळा असतो, दुसऱ्या डोळ्याचा नंबर वेगळा असतो. फार किस काढणारे लोक काय काढतील हे सांगता येत नाही. दृष्टांत हा एकदेशीय असतो हे नेहमी लक्षात ठेवावं. अर्ध्या जिभेची आवड वेगळी आणि अर्ध्या जिभेची आवड वेगळी असं नाही ना होत. एका डोळ्याला काळा रंग आवडतो, दुसऱ्या डोळ्याला पिवळा रंग आवडतो, असं नाही ना होत. एका कानाला संगीत आवडतो, दुसऱ्या कानाला डीजे आवडतो, असं नाही ना होत. जर असं आहे तर धर्म अधिष्ठान असू शकत नाही. तर 26वी कारिका बघूया. 25 तत्वांना, काही जण 26 तत्वांना आणि काही जण 31 तत्वांना अधिष्ठान मानतात. काही दुसऱ्यांच्या मताचे तत्व अनेक भेदांचे समजतात. काही जण 25 तत्व हे सर्वस्व मानतात. उदाहरणार्थ सांख्य. काकांनी यात ते तत्व लिहून दिले आहेत. प्रधान महत्व, प्रधान महत, अहंकार, 5 तन्मात्रा, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 विषय आणि मन, असे एकूण 25 झाले. सांख्या 25 तत्वांना मानणारे आहेत. या 25 तत्वांमध्ये ईश्वर हे तत्व ऍड केलं की पतंजल मानतो. आणि याच्यामध्ये राग, अविद्या आणि नियती, काल, कला आणि माया हे ऍड केले की पाशुपत 31 तत्वांना मानतो. मग आता 25 तत्व खरे, 26 तत्व खरे की 31 तत्व खरे, अजून 84 तत्व पण आहेत बरं का. समर्थांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. कोणती तत्व खरी? या संस्कृत कारिकेमध्ये 3 तत्वांचाच उल्लेख केला आहे, सांख्य, पतंजल आणि पाशुपत. म्हणून समर्थांच्या 84 तत्वांचा विषय नाही. समर्थ पूर्वकालीन हे लिहिलं गेलेलं असल्यामुळे, त्याच्यामुळे कालमाना परत्वे तत्व बदलतं. आणि हे सगळं असं मानण्याचं कारण अज्ञान असतं. अज्ञानामुळे हे सगळं होत. काही लोक आश्रमवादी असतात, काही लोक कलावादी असतात, काव्यवादी असतात. त्याच्यात रमणं हेच त्यांच्यासाठी सर्वस्व असतं. त्यालाच ते सर्वस्व मानतात, त्यालाच ते मूळ तत्व मानतात. आता सगळे काव्य सगळ्यांना आवडू शकत नाही आणि एकच व्यक्ती सगळ्यांना रुचेल असं निर्माण पण करू शकत नाही. ते इतके शास्त्र तयारच झाले नसते. काही ठराविक शास्त्र ठराविक लोकांना आवडतात आणि त्यातच त्यांचं रंजन होत असतं. म्हणून काव्य, नाट्य हे अधिष्ठान असू शकत नाही. काही जण ब्रह्मचर्यादी व्रतांना अधिष्ठान मानतात. काही जण शिखालाच खूप महत्व देतात, शेंडी. काही लोक कर्ममय संन्यासाला, काही लोक मी माझी ऐसी आठवण या संन्यासाला महत्व देतात. कोण कशाला अधिष्ठान मानेल हे सांगता येत नाही.
शंकराचार्यांनी सांगितलं आहे. भजगोविंदम मध्ये आहे, वेशभूषा बदलल्याने तदपि न मुंचत त्याशा भरणा. वेशभूषा बदलल्याने आशा जात नाही, विषय तृष्णा संपत नाही. 2-3 लोकांमध्ये त्यांनी हा मुद्दा घेतला आहे. म्हणून साधूचा वेश परिधान केलं तर तुम्ही तुमच्या कामना संपवल्या असा अर्थ होत नाही. म्हणून भगवी वृत्ती व्हायला पाहिजे, भगवा रंग महत्वाचा नाही. नाही तर धड प्रपंचही होत नाही, धड परमार्थही होत नाही. मग हा कुठलाच राहत नाही. वैयाकरणी लोक लिंगांना महत्व देतात. लिंग हा स्वभाव असू शकत नाही, ते मिथ्या असतं. आणि काही लोक परब्रह्म आणि अपरब्रह्म असं ब्रह्माला उभय रूप मानतात, म्हणजे ब्रह्माचे 2 तुकडे करतात. ब्रह्म अखंड असल्यामुळे त्याचा अपर आणि पर नावाचा भाग नाही. शास्त्राने वर्णन करून ठेवलंय. अपर कसं? काका तुम्ही म्यूट झाले. ऐकू येत नाही यार. काका तुम्ही म्यूट झाले. म्यूट ऐकायला येत काका तुम्ही नाहीये. म्यूट झाले. ऐकायला येत नाहीये काका. काका म्यूट झाले. काका ऐकू येत नाहीये. फोन करा कोणी. ऐकायला येत नाहीये. ऐकायला येत नाहीये. ऐकू येत नाहीये. ऐकू येत 5 नाही. मिनिटं राहिले तर. आई थांब थांब आई आई ए आई चालू राहू दे. काका रिस्टार्ट करतात मोबाईल बघू. रिस्टार्ट करतात आहे काका. 2 मिनिटात सुरूच आहे. आवाज येत नव्हता का? हो, आवाज नव्हता येत. थांबवतोच आहे, 2 मिनिटं राहिली आहे. काही लोक सृष्टी निर्मिती, सृष्टी सांभाळणे, सृष्टीचा विनाश याला सगळं काही समजतात. एक विवर्तवाद या ठिकाणी आलेला आहे. तेवढा एक सांगतो की शिंपलीवर चांदी दिसते, चांदी सत्य नसते, तो भास असतो, ती मिथ्या असते. त्याप्रमाणे जीव आत्मरूप होतो. जीव भाव मिथ्या आहे, जीवत्व मिथ्या आहे, आत्माच सर्व काही आहे. इतक्या प्रकारचे मत आहेत, कल्पना आहेत,
संप्रदाय आहेत. आणि अशा मत, कल्पना आणि संप्रदाय यांचं आग्रहाने प्रत्येक जण प्रतिपादन करतो. तरड्याची धाव कुंपणापर्यंत असते. अंतिम सत्य समजावून घेण्याचा विचार फार कमी लोक करतात. म्हणून जगताच्या अधिष्ठानासंबंधी संप्रदायाच्या कुंपणाला उल्लंघून बाहेर जायचं असतं. संप्रदायातून चलायचं, पण संप्रदायामध्ये अडकून नाही पडायचं. यापूर्वी सांगितलंय. आपलंच सांगणं सत्य आहे असं म्हटलं तर आपलं जीवन आणि वैचारिक जीवन हे डबकं होतं. अनंत जन्माचं शुद्ध पुण्य जर उदयाला आलं तर माणूस फसवत नाही. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. ही जी 28 नंबरची कारिका पूर्ण केली आहे, त्यानंतर 29 नंबरची कारिका उद्या मी सविस्तर रित्या घेणार आहे. त्याचा मी थोडासा भाव या ठिकाणी घेतला आणि उद्या आपण 29 नंबरची कारिका सविस्तर बघूया. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मीनाताई, रामकृष्ण हरी का? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. तुम्ही रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण जय श्री रामकृष्ण हरी. हरी काका. रेखावरी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. प्रतिभाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका.